शांतीनगरमध्ये नागपंचमी सणानिमित्त झोपाळा बांधल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण। 1983 पासून सांगलीच्या शांतीनगरमध्ये नागपंचमी निमित्त झोपाळा बांधण्याची परंपरा होती। ही परंपरा 2008 पर्यंत अशीच अखंड चालू होते। पण गेल्या काही वर्षांमध्ये ही नागपंचमी निमित्त झोपाळ्याची परंपरा थांबली होती। परंतु सॅमसन भाऊ युवा मंच गेली 3 वर्ष झाले शांतीनगरमध्ये पुन्हा एकदा नागपंचमी निमित्त झोपाळा बांधला जात आहे। यामुळे भागातील नागरिकांमध्ये विशेष करून महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। कारण शहराच्या ठिकाणी अशा पद्धतीने झोपाळे करणे ही प्रथा आता बंद पडत चालली आहे। पण शांतीनगरमध्ये मंडळांनी लोप पावत चाललेली ही झोपाळ्याची परंपरा पुन्हा एकदा सुरू करून आपल्या देशाची संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीस शांतीनगर व राधाकृष्ण वसाहतमधील महिलांनी झोपाळ्याचे पूजन केले। एपीआय माननीय पाटील मॅडम, माजी नगरसेवक उत्तम साखळकर, सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत, सामाजिक कार्यकर्ते गज्जू बने यांनी श्रीफळ वाढवून झोपाळ्याचे कार्यक्रमाचे उद्घाटन केले। मोठ्या संख्येने यावेळी महिला व लहान मुले उपस्थित होती। सर्वांनी या झोपाळ्याचा आनंद घेतला। मातंग समाजाचे युवा नेते आकाश तिवडे मेजर यांनी झोपाळ्यासंदर्भात काळजी घेणे कामे महत्त्वाच्या सूचना उपस्थित नागरिकांना दिल्या। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सॅमसन भाऊ तिवडे, जाकीर नदाब, विनोद केंचे, विनोद आवळे, इसाक केंचे, दिनेश आवळे, शिवाजी आवळे, महेश मोरे, गणेश कांबळे, माणिक काटकर, संतोष काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सदर झोपाळ्याचे नियोजन सॅमसन भाऊ युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते। नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे आणि नागपंचमीला सर्व महिला एकत्र येतात आणि झोपाळा हा परंपरेने चालत आलेला आहे आणि या निमित्तानं माहेरवासिनी म्हणून सर्वजणी एकत्र येतात आणि हा झोपाळ्याचा एक चांगला आनंद घेत असतात। आणि ग्रामीण भागात विशेषतः हा सण मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो कारण शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून नागदेवता हा मानलेला आहे। तर सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते।